श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये ऐकूया नेटकं स्वच्छतागृह एक मूलभूत गरज याविषयी प्राची पाठक यांनी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. पहाटेच्या वेळी प्रवासाला निघायचं असेल तर खास करून स्त्रियांना आजच्या काळात देखील आदल्या रात्रीपासूनच पाणी किती प्यावं हे बरेचदा ठरवावं लागतं. वाटेत मलमूत्र विसर्जनाची सोय होईलच असं नाही. एकतर पुरेशी शौचालयं नसणं आणि असली तरी ती वापरण्यायोग्य नसणं यासाठी कितीतरी स्त्रिया घरातून जास्त वेळ बाहेर पडायचं असेल तर पाणी पिणंच टाळतात. सार्वजनिक टॉयलेट्स वापरायची वेळ आली तर अगदी नको नको होऊन जातं. मग आपण एखादा AC मॉल आसपास शोधू लागतो जिथे जाऊन आपल्याला मोकळं होता येईल. बाहेरून एकदम चकाचक असलेल्या हॉटेलांमध्ये सुद्धा टॉयलेट असेलच असं नाही, असलं तर ते स्वच्छ असेलच असं नाही. एखाद्या आडवाटेला टोल नाक्यावर किंवा एखाद्या पेट्रोल पंपावर बरं टॉयलेट असेल अशी आशा असते. टोल नाके किंवा पेट्रोल पंप यांच्या शौचालयांच्या आशेने आपण वाट बघत बसलो तर अनेकदा ऐनवेळी अत्यंत बेजबाबदार अनुभव येऊ शकतो. एकतर बऱ्याच ठिकाणी स्त्रियांसाठीची ही शौचालयं कुलूपबंद असतात. म्हणजे तुमची घाईची वेळ आणि त्या बंद खोलीची चावी कोणाकडे तरी आहे, तो माणूस जागी आहे का, कुठे आहे ती चावी, इथपासून सगळी प्रक्रिया आधी पार पाडावी लागते. त्यात एकट्या दुकट्या स्त्रीला ह्या गोष्टीचा 4 अनोळखी लोकांकडे पाठपुरावा करत बसावा लागतो आणि ती चावी मिळेपर्यंत थांबून राहावं लागतं. बऱ्याच वेळाने ती चावी येते, कुलूप उघडलं जातं आणि मग आतमधला नजारा नेहमीसारखाच किळसवाणा असायची शक्यता जास्त असते. साधं फ्लश सुद्धा तिथे केलेलं नसतं. एकतर पाणी नसतं किंवा नळ बंद होत नाही. त्या बंद खोलीत वाढायची ती सगळी जैवविविधता दरम्यानच्या काळात वाढलेली असते. पाली, झुरळं, डास, कोळी यांचं नंदनवन तिथे फुललेलं असतं. मध्येच कधी कोणी पुरुषांनी ते टॉयलेट जर वापरलं असेल तर एक वेगळाच उग्र दर्प तिथे साठून राहिलेला असतो. पाण्याची सोय असते किंवा नसते. अनेक छोटी मोठी कार्यालयं, शॉपिंग कॉम्प्लेक्समधली दुकानं, क्लासेस, वेगवेगळ्या कंपन्यांचे चकाचक आउटलेट्स, मोबाईलची दुकानं, कपड्यांची दुकानं, ज्वेलर्स अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या आवारात बरी अशी शौचालयाची सोय असतेच असं नाही. आजकाल शहरातल्या रस्त्यांवर तासनतास ट्रॅफिक जॅम होतात. अशा ट्रॅफिक जॅममध्ये प्रवास करणाऱ्या स्त्री पुरुषांना सुद्धा रस्त्यावर कुठेही कार्यभाग उरकून घ्यायला जमेलच असं नाही किंवा असं काही आवडेल असं देखील नाही. जिथे पुरुषांचे ट्रॅफिक जॅममध्ये असे हाल होऊ शकतात तिथे स्त्रियांचे हाल तर विचारूच नका. त्यामुळे एकूणच सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता आणि त्यांची देखभाल हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्या असुविधेवर आणि मुळात त्या मानसिकतेवर बऱ्या सोयी निर्माण होईपर्यंत सतत बोलायला हवं. वाटेत आपल्याला शौचालय मिळणार नाही म्हणून बाईच्या जातीने पाणी कमी पिण्यापेक्षा टॉयलेटसाठी थांबायचं आहे ही गरज सोबत प्रवास करणाऱ्या लोकांना आपण जाणवून दिली पाहिजे. मग ते आपल्या ओळखीचे असोत किंवा नसोत, आपला बॉस असो किंवा सहकर्मचारी. शौचालयाची उपलब्धता आणि त्यांची देखरेख ते वापरण्यायोग्य असणं ही आपल्या समाजाची मूलभूत गरज आहे हे आपण सतत ठसवत राहायला हवं, नाही का? नेटकं स्वच्छतागृह एक मूलभूत गरज प्राची पाठक यांनी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.